रेडी का? आपण उपोषण करतायत, काय मागणी आपण उपोषण घेऊन करतायत? किती दिवस आहे उपोषण करतायत? मी 15 तारखेपासून उपोषणला बसलेलो आहे आणि आमचं म्हणणं हे आहे की परतूर तालुक्यातले पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुदाम भागवत आणि गजानन राठोडची ते अवैध धंद्यावाल्याकडून वसुली करत होतं, त्या बाबतीत आम्ही तक्रार दिली होती आणि ते धंदे बंद करा याच्यासाठी तक्रार दिली होती. पण 16 तारखेला सुदाम भागवत आणि राठोड इथं आले आणि आम्हाला धमकवले. मला म्हणे तुम्ही उपोषणला का बसले, कसे बसले, तुम्ही पैशासाठी बसले, परतूरचा तुमचा काय संबंध आहे म्हणे. मी म्हणलं साहेब, मी एक मातामुक्ती सेनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मी इथं उपोषणला बसलो आणि त्या परतूर शहरामध्ये माझा मातंग समाज हा जास्त असल्यामुळं माझ्या मातंग समाजाचे तरुण 10वी 12वी पोरं वाम मार्गाला लागू नये. कारण वाम मार्गाला असे लागते, सट्टामट्टा खेळायला जाते, दारू पिते आणि ट्रॅक्टरवाले वाळू भरण्यासाठी दारूच्या लालचीनं, गुटख्याच्या लालचीनं त्या पोराला नेतात 10वी 12वीवाल्या आणि त्यांच्याकडून वाळूचे ट्रॅक्टर भरून घेतात. म्हणून मी हे उपोषण सुरू केलं. पण त्यांचं म्हणणं आहे की परतूरचा तुमचा काही संबंध नाही, तुम्ही फक्त पैशासाठी बसले, असं त्यांचं म्हणणं आहे. तर माझी एवढीच मागणी आहे आता प्रशासनाला आणि शासनाला की इथं कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याचं काम पोलीस प्रशासनच करत आहे. कारण सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका या पोलिसाची नाही आहे. कारण सर्वसामान्य माणूस त्यांच्याकडे जर कधी गेलं तक्रार घेऊन तर ते बिलकुल पोलिसाच्या विरोधात तक्रार असल्यामुळं ते काहीच म्हणजे त्यांच्यावर ॲक्शन घ्यायला तयारच नाही. मला एवढं तर जाऊ द्या, पण मला 5 दिवस झाले, आज 6वा दिवस निघाला, इथं पोलीसचा बंदोबस्त बी नाही, काहीच नाही, कोणी ते पोलीसवाले बी येत नाही, काही नाही माझ्याकडं. त्यांचं म्हणणं आहे की पोलिसाच्या विरोधामध्ये का बसला, भागवतच्या विरोधामध्ये का बसला, मग तुला असंच किती दिवस बसायचं बैस आणि पैशासाठी तुम्ही बसेले असं तुम्हाला म्हणला. पण साहेब, आम्ही पैशासाठी बसलो नाही, आमच्या 10वी आणि 12वीच्या मुलाचं आयुष्य बर्बाद होऊ नये याच्यासाठी इथं बसलो आणि ते अवैध धंदे तिथं थांबवा याच्यासाठी बसलो. जर तुम्ही ते भागवत आणि गजानन राठोड यांच्यावर चौकशी करून यांचे सीडीआर तपासून गुन्हे दाखल करत नाही तोपर्यंत मी आंदोलन सोडणार नाही. आता आजपर्यंत आमरण उपोषण होतं, याच्यानंतर पाणी त्याग उपोषण राहणार आहे. जोपर्यंत भागवत सस्पेंड होत नाही, त्यांची चौकशी होऊन सनी किंवा राठोडवर त्याचे सीडीआर दोघांची बी तपासत नाही तोपर्यंत मी आंदोलन सोडणार नाही, हे चालूच राहणार आहे. काय नाव आपलं? मी विष्णू गोपने, मातामुक्ती सेनेचा जिल्हा अध्यक्ष, जालना. मातंगमुक्ती सेनेचा प्रदेशाध्यक्ष. आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मी आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत करतो. कारण लोकशाहीतला हा 4था खांबच आम्हाला न्याय देऊ शकतो असा आमचा ठाम विश्वास आहे. मित्रहो, इथं मातंगमुक्ती सेनेच्या वतीनं 15 तारखेपासून उपोषणाला सुरुवात करण्यात आली. आमचं म्हणणं एवढंच आहे, आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना पत्र दिलं, माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना पत्र दिलं, माननीय ॲडिशनल साहेबांना पत्र दिलं. पोलिसांच्या वागण्यामुळं समाज कसा दिशाहीन आणि समाज कसा वाम मार्गाला लागतो अशी म्हणून आम्ही कळकळीची विनंती केली पोलीस प्रशासनाला. तर त्या आंदोलनाला, त्या उपोषणाला या सरकारला, या प्रशासनाला काहीच देणं घेणं राहिलं. संवेदनाहीन लोक आहेत. आज 5 दिवस झाले ऊन अशा प्रकारचं आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की साहेब, परतूरमध्ये
जे अवैध धंदे चालू आहेत त्या अवैध धंदे फक्त पोलिसाच्या आशीर्वादाने चालू आहेत असं आमचं म्हणणं आहे. आणि त्या धंद्यांना आळा बसवण्यासाठी तुम्ही कायदेशीर कारवाई करा. ते परतूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुदाम भागवत आहेत आणि त्यांचा एक पोलीस कर्मचारी आहे पैसे वसूल करणारा, त्याचं नाव आहे गजानन राठोड. आमच्याजवळ ते म्हणतात की तुमच्याजवळ पुरावे काय? आमच्याजवळ पुरावे आहेत, आमच्याजवळ व्हिडिओ आहेत, त्यांच्या भाषणाचं टेप केलेलं आमच्याकडं रेकॉर्ड आहे. पण इथं शैलेश बलकवडे साहेब पोलीस अधीक्षक जालना आहे, आम्ही नाही म्हणत. त्यानं जी बदलीची ऑर्डर काढली 20/10/2023 रोजीची, ही ऑर्डर तुमच्या हातात दिली झेरॉक्स ही पण आमच्याजवळ आहे. तिथेही जाऊन आम्ही जर काही खोटं असेल हे तर आमच्यावर कारवाई करा. ती माहितीच्या अधिकारात पहा बाबा हो हे झालं आहे का नाही. तर 23पासून आता 26 आहे तर तो माणूस तिथून बदली व्हायना त्याची. आणि तो हप्ते जमा करत असताना आमच्याजवळ फोटो आहेत, व्हिडिओ आहेत. आणि तो फौजदार साहेब म्हणतोय सुदाम भागवत की तुमचा आणि परतूरचा काय संबंध. आता ते इथं आला ते उपोषण ते वाम मार्गानं जाणारे जे धंदे नंबर 2चे ते हप्ते ते द्या सोडून. पण तो इथं आला 16 तारखेला आणि उपोषण करते विष्णू गोपनेला धमकावलं की तू कसं काय तुझा परतूरचा तुझं काय संबंध. तसं म्हणलं साहेब आम्ही लोकशाही मार्गानं राष्ट्रपिता गांधीजीच्या मार्गानं आम्ही आंदोलन करू लागलो. इथं तो माणूस इथं येऊन व्हिडिओ आहे आमच्याजवळ, इथं येऊन धमकावलं आहे का नाही त्या माणसाला विचारा तुम्ही. आम्ही खोटं काही सांगत असेल तर मग तर येतं रजाकारी तर नव्हतं, ब्रिटिश काळात नव्हतं, कोणत्याच काळात नव्हतं, मोगलाच्या काळात नव्हतं. असं हे लोकशाही झालंय. उपोषणला कहून बसली म्हणून धमकी देऊ राहिलाय फौजदार येऊन. आणि पोलीस अधीक्षक ते पोलीस अधीक्षक बन्सल साहेब आणि तुमचे हां अप्पर पोलीस अधीक्षक नौपाणी. अरे अप्पर पोलीस अधीक्षक नौपाणीत आहेच, पण हे विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब मिश्रा साहेब यायचे देखत त्याला निवेदन दिलं आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक साहेबांनाही निवेदन दिलं आहे. त्याने निवेदन घेतलं आणि SP म्हणले, SP म्हणे की मी DYSP चौकशी लावतो. माणूस मारायला लागला. तुम्ही का बदली नाही करत त्या गजानन राठोडची आणि का त्या चौकशी करत नाही त्या सुदाम भागवतची का बदल्या करत नाही. आम्ही एवढंच म्हणलं साहेब. ते म्हणले की तुमचा त्या परतूरमध्ये अशी गोष्ट आहे की सगळे मांग लोकांचे लेकरं या वाम मार्गामध्ये आहेत. गांजे सट्टे पिणं, दारू पिणं, अजून काय 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 व्यवसाय तिथं चालतात. आणि ते सगळे आमचे लोक माझ्या समाजातले पोरं बळी पडायला लागलेत. म्हणून आम्ही ते आवाज उचलण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे उपोषण मांडलं. याच्यानंतर मोर्चाही काढून निदर्शनं करू. पहा बाबा आता तुम्हाला हात जोडतो आम्ही, याला कसं काय न्याय देता आणि काय म्हणणं ते विचारा बाबा. आता त्या उपोषण करत्याला विचारा आणि मला विचारा. गजानन राठोडचे काय